तर आपण तुका म्हणे या आपल्या सिरीजवर आपण थोडस चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये मी एक अभंग घेतलाय, तर तो थोडक्यात मागणीपर आहे, तर तो आपण वाचण्याचा प्रयत्न करू. अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयांची संगती, मग मी कमळापती, तुझोबा नानी कांटाळा. नंतर नंतर या थोड्या वेळाने. पडून राहीन तया ठाई, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, तुझी आन गावी ठोबा, तुम्ही आम्ही पिडो जेणे, दोन्ही वारती एकाने, बैसलो धरणे हाका देत दाराशी, पडून राहीन तय ठाई, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, तुझी आन गावी ठोबा. तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाहिजे केला आता माझा अभेर, पडून राहीन तया ठाई, उगाच संताची ये पायी, न मागे न करी काही, तुझी आन गावी ठोबा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने, नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे, वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुवेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि धन्यवाद पण आहे. तर जो आता आपण अभंग घेतला त्याचा सरळ अर्थ मी सांगतो. अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयांची संगती, मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा. म्हणजे हे भगवंता, तुमच्याविषयी ज्यांना अखंड प्रेम आहे, आवड आहे, त्यांची संगती मला दे, यापेक्षा वेगळं काही मागणार नाही, जेणेकरून त्याचा तुला त्रास कष्ट होणार नाही. परत काय म्हणतात, पडून राहीन ते ठाई, उगाच संतांची या पायी, न मागे न करी काही, तुझी आन गावी ठोबा. काय म्हणतात की त्या संतांच्या पायापाशी मी उगाच, म्हणजे विनाकारण किंवा आकारण म्हणतो, मी पडून राहीन, दुसरं काही मागणार नाही, याविषयी मी तुमची शपथ घेतो. म्हणजे मला तुमची शपथ आहे, तुमची आण आहे. तुम्ही आम्ही पिडो जेणे, दोन्ही वारती एकाने, बैसलो धरणे हाका देत दाराशी. काय म्हणतात की तुम्हाला आणि मला ज्यामुळे त्रास होईल असं जे मी मागणं आहे, जर तुम्ही संत संगती मला जर दिली तर त्याची निवृत्ती होईल, आणि त्यामुळं माझं तर सर्व अनिष्ट जाईल, आणि मग मी तुमच्या दारात काय धरणं धरणार नाही, तुमच्या नावाने ओरडणार नाही. तुला म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाहिजे केला आता माझा अवेर. आता एवढ्या मागणीकडे समजा तुम्ही लक्ष द्यावे, कारण का तुम्हाला खूप आहेत, अनंत ब्रह्मांड आहेत, त्यांचे त्या मला सेवा करायचे. परंतु एवढी मागणी जर मान्य केली करावी तर माझा त्याग करू नका, उपेक्षा करू नका, अवहेर करू नका, माझ्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सरळ सरळ अभंग आहे. तर हा जो अभंग आहे 4 चरणाचा आहे ते, परंतु चौचरण म्हणजे कसे 2 चरण असतात
स्टॉप येतो, पण हे 4 चरण आल्यावर स्टॉप आहे. असा चौचरणी आणि 4 चरणाचा हा अभंग आहे. मागणीपर आहे थोडक्यात. तसे तुकाराम महाराजांचे अनेक करुणापर, संतपर, कीर्तनपर म्हणजे कीर्तनावर कसं करायचं, परत नामपर, नामाविषयी असे अभंग, उपदेशपर, मागणीपर हे जसं आहे मागणीपर, गवळणी, विरहानी किंवा विशिष्ट प्रसंग ज्यावेळी आलेत त्यावेळी त्यांनी अभंग रचना केलेली आहे. त्यापैकी हे मागणीपर आहे. तर ते काय करतात, संतांची संगती, सत्संग मागतायत. तर संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगावर बोलणे किंवा त्यांच्या चरित्रावर बोलणे एवढेच नव्हतं, त्यांच्या कुटुंबावर तुम्हाला माहितीच असेल की त्यांना गंगा, भागीरथी आणि काशीबाई या 3 मुली आहेत. महादेव आणि विठ्ठल ही 2 मुलं आहेत. नारायण महाराज हे तुकाराम महाराज वैकुंठा गेल्यानंतर काहीतरी 2-3 महिन्याने त्यांचं अवतरण झालेलं आहे नारायण महाराज. आणि त्यांची पत्नी यांचं सुद्धा जर पाहिलं तर खूप आहे, म्हणजे यांच्याविषयी बोललं ते सुद्धा अवघड आहे आणि अशक्य आहे. जसे त्यांचे सवंगडी सोबती त्यांच्या बरोबरचे जे होते किंवा 14 टाळकरी म्हणू आपण, आणि काही त्यांच्या बरोबरही गावामध्ये राहायचे, तर ते त्यांच्याविषयी पण आपण बोलणं आपल्यासाठी काय अवघड गोष्ट आहे. परंतु आपण काय करू, एखादा जो प्रसंग येईल त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू, त्यांच्या सोबतीचा 14 टाळकरी. पण त्यापूर्वी आपण जो परिहार आहे म्हणजे कारण प्रवचनाचं थोडक्यात सांगूया. तर श्रीमान गोपीनाथीला प्रभू यांनी मला विनंती वजा आज्ञा केली की आजचं द्या तुम्ही. तर म्हटलं भरपूर वेळ आहे, मला काय हरकत नाही, मी तयार झालो आणि माझं भाग्यही समजतो तुमच्यासारख्या वैष्णवांची सेवा करणं. तर आपण वेळाअभावी जेवढं जास्ती असं सांगण्याचा प्रयत्न करू. थोडंसं फास्ट असेल परंतु जर लक्षपूर्वक दिलं तर समजेल. तर सत्संगाचं महत्व याच्यामध्ये दिलेलं आहे आणि महत्व बी आहे म्हणजे फायदे, आणि जर सत्संग नसेल तर होणारे नुकसानही आपण पाहणार आहोत. तर थोडक्यात सत्संगाचं महत्व, नारद महर्षी आणि भगवान विष्णू यांच्याविषयी संवाद आहे. तर नारद महर्षी विचारतात सत्संगाचं महत्व काय. तर त्या आपण शॉर्टमध्ये, ते कथा सर्वांना माहिती आहे परंतु आपण शॉर्टमध्ये घेऊया. तर म्हटले नारद महर्षी म्हणतायत की मला सांगा सत्संगाचं महत्व. म्हटले जा पृथ्वी तलावर एका गावाचं नाव विशिष्ट काय असेल किंवा प्रदेशाचा ते क्षेत्र आहे तिथं सांगितलं. तिथं म्हटलं एक सरडा आहे, त्या सरड्याला जाऊन विचारा. सरडा म्हणजे एक प्राणी छोटासा. तर तिथं ते आले, पाहतात तर सरडा तिथं दिसला. त्या सरड्याला विचारतात महाराज सत्संगाचं महत्व सांगा आम्हाला काय. तर ते पाहिलं त्यांनी नारद महर्षी, आणि तिथंच त्यांनी आपलं शरीर त्याग केला. नारद महर्षी घाबरले, म्हणले काय झालं, माझ्याकडून काय अपराध झाला का काय. आणि भगवंताकडे जातात, म्हणते असं असं झालं भगवंता की तुम्ही सांगितलं पण त्यांनी प्राण सोडले आणि मला त्याचं खूप मोठं पाप लागेल. नाही म्हणले काय काळजी करू नका, पण म्हटले महत्वाचा प्रश्न आहे, मला सत्संगाचं सांगा की महत्व. तर मग ते म्हणतात की थोडक्यात की तू आता जाऊन त्या विशिष्ट एरियामध्ये त्या गाईला वासरू झालेलं आहे त्याला विचार. तर काय करतायत, मग येतात तिथं आणि ते वासरू अतिशय सुंदर असतं आणि ते घाबरतात, जर काही झालं तर मालक मला काय करेल, मालक मला मारेल. सुरुवातीला अगोदर ठीक आहे, नारद महर्षी स्वागत होईल, पण जर त्याच्याशी जाऊन बोललो जर गेलं तर मालक पाहतो आपण काही जे शेतकरी आहेत किंवा जे काही मालक अतिशय आपल्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम करणारे आहेत. तर त्यांनी वासराला विचारलं महाराज मला सत्संगाचं महत्व सांगा, आणि त्या वासराने खरोखर शरीर सोडलं. आता तो खूप घाबरले. नारद महर्षी परत भगवंताकडे जातात, म्हणले आता मला नका सांगू. नाही म्हणले आता जावा तुम्ही. तर एका विशिष्ट राज्यात एका राजाला मुलगा झालेला आहे, राजपुत्र झाला, त्याला विचारा. आता ते तर घाबरले, म्हणले इथं वाचलोय
तर तिथं तर मृत्यूच दंड आहे. मग तिथं जाऊन त्या राजपुत्राला विचारताय सत्संगाचं महत्व. तर ते राजपुत्र छोटे असतील, काहीतरी 6 महिने 7-8 महिन्याचे, नक्की आपल्याला कालावधी माहित नाही, पण ते बालक बोलतंय की नारद महर्षी तुम्ही काही चिंता करू नका, सत्संगाचं महत्व की तुमच्यापेक्षा तुमच्याच कृपेने मला कळलंय. तर मी पहिल्या जन्मी नाही का मला सरळा झालो काही, तर तुमचा संग झाल्यामुळं मी सरळा शरीर सोडलं आणि माझं काय झालं प्रमोशन काय म्हणतो प्रमोशन झालं, वासराचा जन्म मिळाला आणि आता राजपुत्राचा जन्म मला मिळालेला आहे, असं माझं होतं. तर हे सत्संगाचं महत्व खूप आहे आणि मी तुमच्या दर्शनामुळं मी जास्तीत जास्त नाही का भगवंताची सेवा, वैष्णवाची सेवा करण्याचा प्रयत्न करेन. तर आपण हे महत्व पहा. तर आपल्याला ह्या कथा माहिती आहेत, पण आपल्याकडून त्या होत नाही. तर आता राजा रौगण मला वाटते भागवत मध्ये आहे त्याचा उल्लेख. तर ते राजा रौगण जम्मू काश्मीरमध्ये राहत होते. तर तिथून ते कुठं चालले, जम्मू काश्मीर कुठून, गंगासागर कुठे, गंगासागर आपल्याला माहिती आहे कलकत्ता म्हणजे पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालच्या तिथं आहे. गंगाजी सागराला मिळते तिथं, बंगालचा उपसागर तिथे मिळतो. तर पहा इथून चालले, तुम्ही म्हणाल की काय राजे त्यांना पालखी आहे, त्यांनाच आहे, सर्व काही सुविधा आहेत, परंतु इतक्या दूर जायचं म्हणजे छोटी गोष्ट नाही. तर आता नुकताच आम्हाला नवद्वीप परिक्रमेच्या वेळी तिथे जाण्याचा वेळ झाला. तिथं कपिल मुनींचा बी आश्रम आहे, तिथं चालले सत्संगाला. तर सांगायचा मुद्दा की इतक्या दूर चालले होते सत्संगाला, आपण नाही का जवळ असलं तरी आपण आता काय करतोय, आपण आता वेळेअभावी ठीक आहे, आता जाऊ, पण आपण काय करतो की ऑनलाईनच आपण शक्यतो काय करतो, ऐकण्याचा लेक्चर प्रयत्न करतो. तर माझ्याकडून तसंच होतं. देहूमध्ये समजा आहे तर गोविंद धामला लेक्चर आहे तिथून 10 किलोमीटरवर, पण आपण काय करतोय, लेक्चर कुठं ऐकतोय, आपण युट्यूबवर ऐकतोय. तर सांगायचा मुद्दा असा की सत्संग खूप महत्वाचा आहे. तर पहा, बिना बिना कुछ किए उन्नती, म्हणजे आपण जर सत्संगात आलो ना, काहीच नाही करायचं, नुसतं बसलो तरी आपली उन्नती होते ना, हे नवे नवे त्याचं वैकुंठ ठरलेलं आहे. परंतु दुसरी बाजू मी म्हटलं ना की नुकसान, जर कुसंगात जर गेलो तर आपण तिथे काय करायचं नाही, काही नाही केलं म्हणजे तरी अधोगती आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर 2 प्रसंग आहे. एक प्रसंग मी स्वतःचा सांगेल, तर समजण्यासाठी दुसरा सांगतो मी. की एका दुकाना मित्र दोघ आहेत आणि दुकानामध्ये दोघं मित्र गेले आणि एकाने काय केलं, ह्याच्याही नकळत चोरी केली तिथं, परंतु दुकानदारांनी पाहिलं. तर मग काय, एकालाच ज्याने चोरी केली त्यालाच मारतील का, दोघांनाही मारलं. म्हणजे पहा, म्हणजे की हे तर भौतिक तर आहेच. तर माझ्याकडून पण असंच झालं. मी काही जुनी गोष्ट 35-36 वर्षापूर्वी 2 मित्र अचानक भेटले मला एका लग्नामध्ये. चला म्हणले आपण जरा फिरून येऊ, वेळ आहे अजून लग्नाला. गेलो होतो. पार्टिसिपंट आपली इतकं पार्टिसिपंट होते ना, दारू पिलो आणि मग त्यांनी काय केलं, थोडस वाईट कृत्य केलं आणि त्याबरोबर त्या दोघांना सोडलं, मलाच खूप मारलं. काय आता सांगायचे. तर असं आहे. तर आपण पाहतो विनोदामध्ये, एक वेळ पंगत चुकली तरी चालेल, एक वेळ जर जेवण जाईल आपलं, परंतु जर संगत चुकली तर जीवनाची दिशा बदलते. मग आपली जी दशा आहे ती अशी दशा अतिशय खराब होते. आता तुम्हाला तुकाराम महाराजांप्रमाणे हिरा ठेविता ऐरेनी, हिरा, आता हिरा काय आपण पाहिलेला नाही, पण आता वर्णनानुसार पाहू आपण. तर हिरा, आयरन म्हणजे लोहार किंवा घिसाडी म्हणतो आपण, त्याच्याकडे आयरन असते पूर्ण लोखंडाची, आणि त्याच्यावर हिरा जर ठेवला आणि वरून जर घन मारला, घन म्हणजे मोठा हातोडा जर मारला, तर तो एकतर त्या आयरनीमध्ये घुसतो, नाहीतर मग हातोड्यात घुसतो. तो इतकं तो टणक असतो पण फुटत नाही, सांगायचा मुद्दा. परंतु त्याचा संग जर ढेकणाने केला, ढेकून ढेकून माहितीये सगळ्यांना, माहित नसेल तर एकमेकांना बाकी नंतर विचारू शकता. तो तर जर त्याच्यावरून जर गेला ना, तर ते हिऱ्याचे तुकडे होतात. तर पहा, म्हणजे एवढी पॉवर आहे काय कुसंगामध्ये. तर भरत महाराजाचं उदाहरण आपण पाहतो. भरत महाराजांनी काय केलंय, आपले भागवतामधले भरत महाराज, जे जड भरत नंतर झाले ते, की त्यांनी पूर्ण नाही का काय म्हणतात,
एक मिनिट. आदो श्रद्धा तथा साधू संघ भजन क्रिया अनर्थ निष्ठा रुची आसक्ती भाव स्तरावर गेले होते. तिथे त्यांना नाही का हरणाचे पिल्लू मिळालं. आपल्याला ते शॉर्ट मध्येच गेले आपण. तर हरणाचं पिल्लू मिळालं आणि त्याच्यातच ते राहिले. तर त्याच्यातून आपल्याला की त्याच्यानंतर पिल्लू झाले आणि शेवटी हे पहा महात्म्यांचे एवढं त्या कालावधीसाठीच असते. परंतु सांगायचा आपल्याला इथला विशेष हा घ्यायचा की जर त्याबरोबर जर त्यांच्या बरोबर कोणी सत्संग साधू कोणी जरी असते तर त्यांनी त्यांना लगेच सांगितलं असतं की महाराजजी किंवा साधूजी तुम्ही आता याचा संग करू नका, आपलं तुमचं दुर्लक्ष व्हायला लागले साधनेकडे. तर एक सांगायचं मग याच्यासाठी आपल्याला कुणाची गरज आहे, अशी सत्संगाची गरज आहे. आपल्याबरोबर कुणीतरी असे साधू संत वैष्णव पाहिजे आपल्याला. तर तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतो मी. तुकाराम महाराजाबरोबर ज्ञानबा म्हणजे ज्ञानेश्वरचं ज्ञानबा, ज्ञानबाचं ज्ञानबा. तर ज्ञानबा तुकाराम महाराजाबरोबर राहायचे अशिक्षित. आणि एक वेळा असं झालं की तुकाराम महाराजांच्या शेवटी तर हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही म्यूट झालाय प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी अनम्यूट कराल का तुम्ही? हा तर झालंय प्रभूजी. ओके. ज्ञानबा तुकाराम ते सांगत होते ना, त्यानंतर ऐकायला नाही आलं प्रभूजी. ज्ञानबा म्हणून जे आहेत ज्ञानबा, तर त्यांच्याकडे होते ते आपले असेच. तर जे रामेश्वर भट्ट जे बहुळगाव देहू पासून जवळजवळ 30 किलोमीटर दूर तिथं होते, तिथं असायचे. पण ते नेहमी तुकाराम महाराजांबरोबरच राहायचे आणि कधी कधी इकडे यायचे हप्त्यातून किंवा 4 दिवसातून 5 दिवस. तर त्यांचं प्रवचन असायचं. पण एक वेळ काय झालं, त्यांना उशीर झाला. आता ज्ञानबा अशिक्षित शेतकरी काय, आणि त्यांना म्हणले बसा ज्ञानबा महाराज तुम्ही प्रवचनात गादीवर. म्हणले महाराज मी कसं बसायचं? बसा म्हटले. बसले. तर त्यांनी जे प्रवचन सुरू केलं तर रामेश्वर भट्ट आले, काहीतरी 5-7 मिनिटात आले. थोडा उशीर झाला असेल त्यांना. तर पाहतात म्हणजे त्यांना असा आवाज ऐकू आला थोडक्यात काय की जणू काय काशीचे कुणी विद्वान आले तर संस्कृत मध्ये प्रवचन देत आहेत असं त्यांना ते वाटलं. एवढं सुंदर त्यांनी प्रवचन दिलं. हा सांगाचा परिणाम. दुसरा सांगाचा परिणाम, जवळच आपल्या पैठण आहे, ते संत एकनाथ महाराज, त्यांच्याकडं हे जसे ज्ञानबा होते तसे तिथं गावबा होते. तर ते कशासाठी तुकाराम महाराजांच्या एकनाथ महाराजांच्या घरी ते राहिले म्हणजे थोडक्यात वाहून घेतलं पूर्ण. कशासाठी? तिथं गुळ साखर मिळायची, पोळीचा नैवेद्य असायचा तो मिळायचा म्हणून ते राहिले आणि पाहिजे ती कामं करायचे. काय ना खाण्यासाठी राहिली व्यक्ती बघा. परंतु ज्यावेळी एकनाथ महाराज आपले नाही का शरीर सोडतायत आपल्या तिथं आणि गेले आपले वैकुंठाला, आणि मग तर पहा एकनाथ महाराजांचं जे वाङ्मय ना सर्व संतांमध्ये सर्वात जास्त आहे. तर त्यातलं रामायण त्यांनी लिहायला सुरुवात केलं, पण अर्धच झालं रामायण त्यांचं. आणि अर्ध रामायण आता कसं होणार ते? तर त्यांना सांगितलं की जो आहे ना गावबा तू पूर्ण कर सांगितलं होतं. आणि त्यांनी असं काही लिहिलं त्या व्यक्तीने की त्या एकनाथ महाराजांनी यांचं काहीच फरक नाही. म्हणजे एवढी ताकद आहे थोडक्यात. तर आपण हे जे फायदे ते पाहतो आपण. किंवा भागवतामध्ये प्रचेता आहेत, म्हणजे एक सांगायचं तर 10 प्रचेता भाऊ आहेत. तर ते पाण्यामध्ये बरं का, बाहेर आहे ना त्रास होईल नाही का, बाहेर आपल्या साधनेमध्ये अडथळा येतो नाही का, सगळं ते बाकी पशु पक्षी किंवा अजून काही, तर ते पाण्यामध्ये तपश्चर्या करत आणि त्यांना नाही का त्या तपश्चर्याने भगवंता खूप कालावधीने दर्शन देणार होते. परंतु अगदी कमी कालावधीमध्ये त्यांना दर्शन दिलं. तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि ह्यांना म्हणजे असं वाटलं की बघा पाण्यात तपश्चर्या केल्यामुळं भगवंताने लवकर दर्शन दिलं. तर भगवंत म्हणतात पाण्यात तपश्चर्या केली म्हणून मी नाही दर्शन दिलं,
हे कारण नाही. तर तुम्ही 10 जण असून एकत्र तुम्ही नाही का न भांडता, आता तर कलयुग आहे, आपलं काय भावाभावाचं सोडा, भाऊ बहिणीचं नाही, आईचं मुलीचं नाही, आईचं वडिलांचं नाही, किंवा आईचं मुलाचं पण नाही, तर चालूच असतं कलह. परंतु ते राहिले एकत्र, त्यामुळे भगवंत प्रसन्न झाले. तसंच थोडक्यात पांडव आपण पाहतो, 5 पांडव ते बी वेगवेगळ्या स्वभावाचे होते. धर्मराज आपले काय सत्यावर चालणारे, धर्मावर चालणारे, त्याचाही त्रास त्यांना झालेला आहे, परंतु त्यांनी सहन केला. भीमदादा भीमदादा तर काय जेवढी मधु करील किंवा जेवढं काय असेल त्यावेळी अर्ध त्यांना एकट्यालाच खायला लागायचं नाही का. आणि बाकीच्या किंवा अर्जुन स्वतःला नाही का धनुर्धर आहे मी, थोडस वेगळ्याच ह्याच्यामध्ये असायचे, किंवा नकुल सहदेव एक की मी खूप पशु पक्षी किंवा जे जनावर किंवा गोमाता यांची मी खूप सेवा करतो भारी, एक म्हणते की माझं शरीर म्हणे का मी खूप सुंदर आहे, किंवा मी घोड्यांचं खूप भारी सांभाळ करतो. असं सगळे वेगवेगळे स्वभाव होते, परंतु एकत्र त्यांनी राहून भगवंतांना संतुष्ट केलं. किंवा ते सांगणार नाही आपण मी की कुठली कथा आपली याचे आपले जे आहेत शिवजींचे काय शिवजींचे संगी जे आहेत, शिवजींचे जे आहेत त्यांचे वाहन किंवा बरोबर जे आहेत त्यांचं सगळं विसंगत जे आपण पाहतोय ना सगळेच. शिवजींचे वाहन नंदी आहे, तर मातेचं वाहन काय वाहक आहे, एकमेकाच्या विरुद्धच आहे. किंवा उंदराचं गणेशजींचं वाहन उंदीर आहे, तर उंदीर कार्तिकेयांचं वाहन काय आहे मोर आहे. किंवा गळ्यामध्ये शिवजींच्या गळ्यामध्ये काय आहे नाग आहे, मग नाग आणि उंदीर किंवा नाग आणि साप, नाग आणि कोण आपले मोर, किंवा नाग आणि उंदीर, हे नाही का विसंगत. परंतु त्यांनी सगळं कसं की नाही का भगवंताच्या सेवेत असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचं योगदान दिलं. आता एक एक प्रसंग आहे, आणि खोटा सत्संगाचा किती काय फायदा होतो ना आपण ते पाहू शकतो. आता खोटा सत्संग केला, आणि बरीच उदाहरणे आहेत, परंतु एक जे आहेत आपण त्यांच्याविषयी पाहूया. तर त्यामध्ये आहेत शिवबा कासार म्हणून आहेत. शिवबा कासार एक, तर शिवबा कासार थोडक्यात जे 14 टाळकरी आहेत त्यापैकी एक ते आहेत, आणि लोहगावचे राहणारे होते. आता पहा, आता तुका म्हणे आहे म्हणून थोडस आपण नाही का विस्ताराने सांगू शकतो तुकाराम महाराजांविषयी. तर बऱ्यापैकी बहुतेकांना तुकाराम महाराजांचे चरित्र माहिती आहे. तर जसा भगवंताचा जन्म गोकुळात झाला, मथुरेमध्ये झाला, आणि गोकुळामध्ये त्यांनी नाही का लीला केल्या, तसं तुकाराम महाराज जरी जन्म आणि त्यांचं थोडक्यात कर्मभूमी जरी देहू होती, तरी पण लोहगावचे जे आहेत सगळे गावकरी, वारकरी, वैष्णव हे नेहमी तुकाराम महाराजांकडे यायचे आणि त्यांना घेऊन जायचे. तर तुकाराम महाराज नाही का जास्त विनवणे करायचे हे, त्यामुळे ते जायचे नाही, तर म्हणायचे की मी इथंच साधना करतोय आणि मला काही तिकडे नेऊ नका काय. परंतु त्यांचा तो आग्रह पाहून त्यांना यावं लागायचं. तर पहा, एवढ्या मोठ्या व्यक्ती आहे, आणि त्यांनी एखाद्या व्यक्तीसाठी नाही का नाव काढावं त्यांचं, किंवा त्यांच्याविषयी सहानुभूती ठेवा, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याचा फायदा बऱ्याचशा लीला ह्या लोहगावमध्ये झालेल्या आहेत. तर जे शिवबा कासार आहेत ते पूर्वजन्मी काय आहेत, हे नव्हते, ते पूर्वजन्मी भक्त नव्हते, वैष्णव नव्हते थोडक्यात ते. परंतु तुकाराम महाराजांचा कसा नाही का त्यांच्या संपर्काला आपण त्याविषयी पाहणार आहोत थोडक्यात. तर बऱ्याचदा तुकाराम महाराज ज्यावेळी याला यायचे लोहगावमध्ये, तर त्यावेळी पूर्ण गाव जमा व्हायचा त्यांच्या दर्शनाला, आणि संध्याकाळच्या कीर्तनाला पूर्ण जमा व्हायचे. पण त्यावेळी
शिवबा कासार म्हणून एक व्यक्ती आहे. तर ती काय करायची, तिकडून समजा नाही का ये जा करायची, पण तुकाराम महाराज दर्शनाला आले नाही आणि त्यांना कधी भेटायला पण आले नाही. आणि तुकाराम महाराज काय नाही का त्यांची आठवण करायची की त्यांना बोलावं, परंतु ते कधी सत्संगाला येत नव्हते. तर प्रसंग असा होतोय, एक कर्जदार व्यक्ती होती बीड जिल्ह्यात तिकडं कुठं तरी. तर ती व्यक्ती त्यांनी आळंदीला आले, संत ज्ञानेश्वर महाराजांचं तिथं अनुष्ठान केलं की माझ्यावर जवळजवळ 10,000चं कर्ज आहे, काय अशी मोठी रक्कम आहे आणि ती तुम्ही काहीतरी मला करा. म्हणजे तर तिथं अनुष्ठान मांडलं आणि तिथं मग त्यांना थोडा साक्षात्कार किंवा स्वप्नामध्ये कोण ज्ञानेश्वर महाराज म्हणले, तू जा देहूला, तिथं तुकाराम महाराज आहेत, त्यांच्याकडून तू काय लक्ष्मी आहे ती घे. तर त्यांनी तुकाराम महाराज तोवर प्रसिद्धी झाली होती, तर त्यांनी काय केलं, त्यांना तुकाराम महाराज नाव घेतलं. आश्चर्य झालं आणि दुसरं दुःखही झालं. कारण का, तर जी व्यक्ती ज्याच्या घरी खायला नाहीये, त्याची पहिली पत्नी काय अन्न पत्नी आणि तिचा मुलगा अन्न करून काय झालं, मृत पावले. आणि हेच आता काय करतात, वन फिरतात, म्हणजे ह्या बाजारातून त्या बाजारात जातात आणि हे काय देणार आहे. तर म्हणले आता सांगितले आपल्याला संतांनी, जाऊया. तिथं जातात तर देहूमध्ये, तर तिथं कळलं की तुकाराम महाराज लोहगावला आहे. तर मग लोहगावला आले. तर लोहगावला आल्याबरोबर लगेच लोहगावमध्ये कळलंच त्यांना की तुकाराम महाराज आहे, मंदिरामध्ये आहे. तिथं भेटले आणि तुकाराम महाराजांना म्हणतायत की मला माऊलींनी पाठवले आणि मला काहीतरी द्या तुम्ही. तर तुकाराम महाराज पहा म्हणले, किती मोठेपणा वाटला असता, परंतु स्वतःला काय म्हणतात, मी एवढा काही मोठा नाहीये, माझ्याकडे काही नाहीये, मी बाकीच्यांकडून जमा करून देणार. काय मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहनं पायीवरी. काय पायीची वाहनं पायीवरी, बघा. तर स्वतःला त्यांनी अतिशय काय समजलं, दीन समजलं. आणि मग तिथल्या काही गावकऱ्यांना, 1-2 गावकऱ्यांना सांगितलं की असं करा, तुम्ही गावामध्ये जाऊन काही हे करा, म्हणजे लक्ष्मी मागा त्यांच्याकडे. पूर्ण गावात जाऊन आले ते आणि तुकाराम महाराजांपुढे ठेवली. तर त्या तुकाराम महाराजांकडे ठेवल्याबरोबर ते म्हणायला लागले, कोण ती व्यक्ती, की म्हणले एवढ्याने काय होणार आहे. तर मग हे काय म्हणतात की ठीक आहे, शिवबा कासार गेले होते का. तर शिवबा कासार नाव घेतले होते, गावकरी होते, तर त्यांनाच आश्चर्य वाटलं आणि म्हटले ते काय शक्यच नाही देणं. पण तुकाराम महाराज म्हटले जावा त्यांच्याकडे. तिथं गेले तर शिवबा कासार होते, पण ते पण आश्चर्यचकित झाले. म्हणले गावामध्ये मागा ना. ते म्हणतात की तुम्ही नाही, म्हणले गावाकडे सगळीकडे मागितले, पण तुमच्याकडे मागाय सांगितले. तर ठीक आहे, मग त्यांनी 2 डब्बू पैसे दिले, 2 नाणे डब्बू पैसे. तर मी लहान होतो त्यावेळी माझी आजी आणि आत्या असायचे आमच्या, म्हणजे तर ते सांगायचे असं असं, मी कथा विचारायचं काही माहिती, तर डब्बू पैसे होते असं आहेत. तर त्यावेळी मला ते जे महिपती बाबा चरित्र आहे त्याच्यामध्ये ते डब्बू पैसेचं नाव आलं. त्यावेळी मला थोडंसं म्हणजे आश्चर्य वाटलं की म्हणलं हे बरोबर सांगत होते ते. आणि मग ते डब्बू पैसे आणले. मग ते मला वाटतं तांबे किंवा पितळाचे असावेत ते झाड. तर त्याला काय केलं, मग आता हे 2 डब्बू पैसे पाहिले, तर ह्या ज्या वारकऱ्याला वाटलं, त्या धरणेकरी जो आहे ऋणवाला, त्याला वाटलं काहीतरी मोठी सावकार असेल काहीतरी. त्या गावकऱ्याने काढले खिशातून तो 2 डब्बू पैसे. तर तो अतिशय नाही का लज्जित झाला आणि म्हटलं आता काय माझं सगळं व्यर्थ होईल. तर मग तुकाराम महाराजांनी काय शेजारचाच असाच एक खडा उचलला, दगड, खडा म्हणजे छोटा खडा, दगड उचलला आणि त्याला लावले. तर ते दोन्ही सोनेचे झाले. सोनेचे झाल्याबरोबर दिले त्या व्यक्तीला. ते म्हणले एवढ्यानी पण काय वागणार नाही. म्हटलं तुझ्याकडे काय आहे का दुसरं काय, अजून काही वस्तू कुठली पण. आता हे पहा की जो परीस जो आहे, परीस काय करतो, लोखंडाचे सोने करतो ना. परंतु जो परीस आहे तो परीस दुसरा परीस बनू शकत नाही. काय
दुसरं तसं तुकाराम महाराज लोखंडाचे पण सोने त्या दगडाने लावून, आणि दगड पण काय परीस नाही त्यांनी हात लावला, म्हणजे तुकाराम महाराजांमध्येच एवढं नाही का स्पर्शातच एवढी ताकद आहे. तर त्यांच्याकडे पितळी काहीतरी लोटासारखं मोठं होतं काहीतरी असं, तर पाणी पिण्यासाठी काहीतरी, तर ते काढलं त्याने लावलं. आहे मग तो खुश झाला, तो म्हणला आता माझं सगळं भागणार आहे काय. आणि हे जे पाहिलं तर गावकरी चकित झाले काय. आणि मग जो वारकरी होता त्याला म्हणले हा बारव मध्ये टाक. बारव म्हणजे विहीर, त्याच्यामध्ये आड, आता आमच्याकडे आड शब्द आहे आणि विहीर आहे, बारव नव्हते पण बारव मध्ये टाक. आता त्याने नाखुशीने काय केलं, बारव मध्ये तो टाकला. पहा नाही काय, दैव देते आणि कर्म नेते, हाई आपली अशीच म्हण की दैवाने त्याच्या हातात आलाय तो परीस, दैवाने आणि कर्माने काय केलं, नेलं. काय नेलं तर टाकला विहिरीमध्ये काय. तर तो आपला थोडासा शेवटी तुकाराम महाराज संगीचा असल्यामुळे त्याला काही एवढं दुःख झालं नाही, आणि तो शिवबा कासाराकडं नाही का घराजवळच राहत होता. तर शिवबा कासारला भेटला, म्हणले तू डब्बू पैसे दिलेले त्याचं सोनं झालं. तो इतका खुश झाला, कोण शिवबा कासार. म्हटला की आता माझी सर्व समस्या मिटतील. आता काय, मग काय केलं त्याने, त्याला लालच होती आणि तो काय करायला, मग तो कीर्तनाला येऊ लागला. किती दिवस आला तो, 1 वर्ष कीर्तनाला आला. काय आलं शेवटी, काय काय म्हणतात ना आपण, देशी तरी घेशी म्हणतो आपण. जर प्रमाण आहे, जर दिलं तरच देशी तर घेशी. 1 मिनिट, हा म्हणजे दिलं ना तू तरच तुला दिलं जाईल. म्हणजे तू जर, भगवंत पहिले घेतात आणि मग देतात. आपण पाहिलं द्रौपदी महाराणीचं उदाहरण आहे. काम्यवानामध्ये तिला जे आहे दुर्वास मुनी आले होते, त्यांना भोजनाचं त्यांना बनवायचं होतं, परंतु भगवंतची आठवण केली. भगवंत आले, भगवंत मला द्या खायला. आता म्हणतात की इथं खायला नाही म्हणून तुम्हाला बोलवलंय काय. तर ते म्हणतात भाजीचं पान आहे ते प्लेटला असलं तर ते, आणि मग ते प्लेटचं ते पान खाल्लं, म्हणजे बघा ते खाल्लं मग तेवढं. तसं याने 2 डब्बू दिले आणि मग त्याला काय झालं की त्याला पुढं काय होणार आहे ते आपण पाहू. तर मग काय झालं, एक वेळ अशी घटना होते की जे हे आहेत आपले शिवबा कासार, त्यांचा छोटा व्यापार होता, पण 36 बैल घेऊन ते मुंबईला गेले. कथिल म्हणून एक धातू आहे, ते घेऊन गेले. आणि घेऊन गेले म्हणजे पाठवलं त्यांनी तिकडं. ते त्यांचे काही 2-3 सवंगडी नोकर विकर होते. आणि तिथला जो मालक आहे तो काय म्हणतोय की हे रूप म्हणजे थोडक्यात चांदी द्या म्हणते. की हे रुपे तुम्ही कशाला पाठवले, ते परत घेऊन जा. ते परत बैल 36 बैल आहे ना त्याच्यावरच होतं, म्हणजे किती असेल बघा. मग कसं होतं काय बॉक्समध्ये कसं माहित नाही. तर परत येता येत ते पाहतात तर ते चांदीच आहे. मग ते सांगतात ते गाडीवाले की, ते म्हणतात ते व्यापारी म्हणले आमचं नाही, तुमचं तुम्हाला घेऊन टाका. आणि पहा काय झालं मग. तर ही लक्ष्मी नाही का नको म्हटल्यावर येते. तर हे शिवबा कासार आहे ना, हे थोडक्यात नाही का हे झाले, म्हणजे अतिशय नम्र झाले ते, आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. इतकं परिवर्तन झालं की ते तुकोबारायांचं चरण धरतायत आणि म्हणतात ही जी लक्ष्मी आहे याचे सगळं जे आलं ना हे तुम्हाला घ्या. तर ते काय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात नाहीये तुझंच आहे, तुझ्या भाग्याने. नाही म्हणले मला नका. तर तुकाराम महाराज म्हणले एक काम करा तुम्ही, की हे जे आहे गोरगरिबांना यातलं द्या, परत ब्राह्मणांना काही द्या, अन्नदान करा, आणि तरीही काही लक्ष्मी राहिली. म्हटले मग विहीर तुम्ही एक पाडा. तर विहीर, तर जी विहीर आहे तिथं अजूनही शिवबा कासाराची विहीर म्हणून तिला म्हटलं जातं लोहगावमध्ये. तर सांगायला अभिमान, अहम समजा किंवा अभिमानही समजा माझा. मी तिथं साधारणपणे 2002 म्हणजे साधारण 25 वर्षापूर्वी मी तिथं लोहगावमध्ये गेलो. बऱ्याच गावकऱ्यांना विचारलं इथं विहीर कुठे, विहीर कुठे, कुणाला सांगता येईना. एकाने सांगितलं तर तिथं मिलिटरी एरिया आहे, जंगल भाग आहे तिथं. मग माझा मित्र आणि आम्ही गेलो, ती विहीर पाहिली स्वतः, तिचं नाव वगैरे ते तर ती विहीर अजूनही आहे. तर आता ती विहीर आत गेली, आणि सांगायचा मुद्दा की तिच्यावर नाव लिहिलं अजून शिवबा कासार विहीर. तर आता परिवर्तन असं झालं की ते त्यांच्या कीर्तनाला येऊ लागले, आणि कीर्तनाला येऊ लागले तर परिणाम काय,
आता काही दुर्दैव असं माता भक्त असेल तर प्रभूजी नसतात, प्रभूजी असतील तर माताजी नसतात. तसं आता हे भक्त झाले, परंतु यांचं दुर्लक्ष झालं कुठं, प्रपंचाकडं. तर मग त्यांच्या माताजींना खूप, नाही का, रोजचं पाहून त्यांना राग आला. इतका राग आल्यानंतर ते म्हणतात, तुकोबारायांनी स्वतःच्या प्रपंचाचं जर वाटोळं केलंच आहे, आता आमच्या प्रपंचाचं वाटोळं करायला लागलाय. काहीतरी काय प्लॅन, आयडिया काहीतरी केलं पाहिजे आपण आता. मग काय करतात ते, म्हणते त्यांच्या मालकाला, प्रभूजीला म्हणले, आज आहे ना तुकोबारायांना आपल्या घरी बोलवा जेवायला. तर हे शिवबा कसा खुश झाले खूप. त्यांनी रात्रीच सांगितलं, तुम्ही पहाटे आमच्याकडे या, स्नान करा आणि सर्वच काही आमचे जे आहेत पत्नी सर्व काही तुमची सेवा करणार आहे. तर तुकाराम म्हणले ठीक आहे. आणि मग तुकाराम, एक मिनिट, हरे कृष्ण प्रभूजी. हरे हरे कृष्णा. हा. ओके ओके. सॉरी. तर ठीक आहे म्हटले. आणि मग हे पहाटेच काय त्यांना कुठली सेवा असेल, कोण शिवबा कासार कुठं जात आहेत, शेतामध्ये जातात. तुकाराम महाराज येत आहेत. मग तुकाराम महाराज येतात आणि वर वर मजला होता, खाली तुकाराम महाराज, चीप चीप म्हणजे मोठा दगड, त्याच्यावर बसवलं आणि वरून त्याने काय केलं, 4 घागरी वरून त्यांच्या अंगावर पाणी ओतलं. तर ते पाणी थंड नव्हतं, तर उकळतं पाणी होतं. तर ते उकळतं पाणी की तुकाराम महाराज म्हणतात, धाव रे केशवा लागला वनवा, आणि भगवंताचं नामस्मरण करता येतं. ते पाणी शीतल झालं काय. आणि पहा, हा प्रयत्न केलाच त्यांनी, परंतु याच्यामध्ये तुकाराम महाराज काही झालं नाही. मग त्यांनी सोमन नावाचा एक विष म्हणतात, सोमन, ते अन्नामध्ये दिलं आणि त्यांना जेवायला दिलं. तर तुकाराम महाराजांनी काय केलं, ते पण त्यांनी विषाचं अन्न आहे ते खाल्लं. आता आपण पाहू काय झालं नाही म्हणा. आपण मीराबाईचं उदाहरण आहे किंवा प्रल्हाद महाराजांचे उदाहरण आहे. शिवजी तर समजा भगवानच आहेत, किंवा अजून एक असे प्रसंग आहेत, बऱ्याच यांना विषाचा परिणाम नाही झाला. परंतु पहा काय झालं, तुकाराम महाराज गेले आणि तेवढ्यात ही माता जी आहे शिवबापा असाल, ती काय करायला लागली, घरामध्ये गडबडा लोळू लागली, अशी लोळते लोळते, मोठा आवाज झाला, शेजारचे जमा झाले, काय झालं, तर ती अशी गडबडा लोळते. तेवढ्यात मग त्यांनी शिवबाका सरांकडं पाठवलं ह्यांना, नाही का, काही गेले बोलवायला, ते आले, पाहतात तर त्यांनी लगेच ओळखलं शिवबाका सरांनी. म्हटले, जो तुकाराम महाराजांच्या गळ्यामध्ये जो हार होता रात्री, तोच हार इथं खुंटीला अडकवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हिने तुकाराम महाराजांचं काहीतरी अपराध केलेला आहे. आणि मग म्हणले काय करायचं आता. मग तिथं जवळपासच, जरी हे कोण रामेश्वर भट्ट होते, त्यांना विचारतात की, विनवणी करतात की असं असं झालंय की माझ्या पत्नीनं तुकारामाच्या उकळतं पाणी टाकलंय आणि तिला आता सगळं कुष्ठ आले, सगळ्या अंगाचा दहा, तिच्या वेदना होत आहेत, आग आग होते, काय करायचं. ठीक आहे म्हणले. घरी आले ते कोण, आपले रामेश्वर भट्ट त्यांच्या, आणि म्हणतात तुकाराम महाराज कुठं स्नान केलंय, ते बाजूला होतं थोडं, स्नान केलंय तिथं. म्हणजे तो जो चिखल आहे, तो चिखल तो त्यांच्या सर्वांगाला लावा. तर तो चिखल त्यांच्या सर्वांगाला लावला आणि त्यांचं काय झालं, दाह शांत झाला. तर थोडक्यात पुढचं की मग त्या माताजी भक्त झाल्या. तर आपण काय म्हटलो की खोटा खोटा संघ जरी केला तरी त्याचा किती परिणाम होतोय. आणि त्यांनी काय केलेलं आहे, भक्ती त्यांनी स्वीकारली. तर आपण पाहतोय की जसे सत्संगाचे फायदा आहे, परंतु काही वेळा तुकाराम महाराज बी सांगतात, सत्संग आहे ना सुद्धा आपण काय केला पाहिजे, नाही का, वरिष्ठांच्या आपल्या मर्जीनुसार जास्त संघ झाला तरीही काय होतंय,
की काही वेळा त्यांचे गुणदोष, गुण दिसले चांगले पण दोष दिसले तर मग आपलं काय होतं त्यांच्या प्रती हे पण माझ्यासारखेच असा अनादर होतो. तर पॉइंट आहे आपल्याला हे सांगायचं की आपल्याला मला जी वेळ दिलेली ती आहे, म्हणजे तिचं वेळ 1 मिनिट राहिलेला आहे. तर मी इथं थांबतो. तर विनंती सर्वांनाच आणि विनंती तुम्हाला करताना, सत्संग जो आहे तो कलियुगामध्ये खूप महत्वाचा सत्संग आहे. सगळ्यांच्या संघटना आहेत. आपली वैष्णवांची पण संघटना असतात, रिक्षा संघटना, शेतकरी संघटना, दुकानदार संघटना, काय अजून बऱ्याच संघटना असतात. तर आपली पण वैष्णवांची संघटना पाहिजे आणि जेणेकरून संघात ताकद सांगितली कलियुगामध्ये. तर याचा सार आपण या पद्धतीने आपण घेऊया आणि सत्संगाला सर्वांनी नाही का येण्याचा प्रयत्न करा आणि मलाही तुम्ही नाही का आशीर्वाद द्या की मलाही सत्संगाची आवड निर्माण होऊ द्या. हरे कृष्णा. तर मी इथं थांबतो. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. तुम्ही आज म्हणजे सर्व क्षेत्रांमधून तुम्ही तुकाराम महाराजांची जीवनी, सत्संगाचं महत्व आणि त्यांच्या जीवनामध्ये पण कसं त्यांच्यामुळं त्या माताजींचा कसा उद्धार झाला. ठीक आहे त्यांच्याकडनं हा जो नाही व्हायला पाहिजे ते झालं, पण तरी पण हे महान संत आहेत, जे महान भक्त आहेत, ते माफ करतात. नेहमी दया असते त्यांच्यामध्ये आणि कसं त्या माताजींचा पण उद्धार झाला आणि ते विहिरीबद्दल सांगत होते. खूप छान प्रभूजी तुम्ही निरूपण केलं सगळं. तुकाराम महाराजांची जीवनी, त्यांचं महत्व, अभंग, त्याचा अर्थ आणि स्वतः त्यांच्या जीवनामधून ते कसं शिकवतायत आपल्याला, ते पण तुम्ही खूप छान सांगितलं प्रभूजी. खूप खूप धन्यवाद. कोणाचा काही प्रश्न आहे का? तुम्ही विचारू शकता. प्रश्न असेल तर, काही विचारायचं असेल प्रभूजींना तुम्हाला तर अनम्यूट करू शकता तुम्ही. हरे कृष्ण. किंवा तुम्हाला अभंग किंवा काही प्रभूजींनी सांगितले ते काही चांगलं तुम्हाला काय वाटलं ते पण तुम्ही व्यक्त करू शकता. ठीक आहे ओके, प्रभूजी. ठीक आहे. थांबूयात कुणाचा काय प्रभूजी. हरी बोलो, काही कुणाचा प्रश्न असेल तर आपण थांबूया, हरकत नाही. हो. ओके. हरे कृष्णा. हरे साधू. कृष्ण. धन्यवाद सर्वांचे. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. वांशकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां तिथं पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्री प्रभुपाद जी की जय. जगत जय गुरु संत तुकाराम महाराज जी की जय. हरे कृष्ण. जय 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 हरि बोल. हरे कृष्णा. धन्यवाद प्रणाम. प्रणाम.